अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर 10% विशेष सूट दिनांक 2 व 3 ऑगस्ट 2025 पर्यंत। स्क्रीनवर दिलेला QR स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा 3% अतिरिक्त सूट। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांकरिता एक दिलासा देणारी बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाची पाणी पातळी 91% पोहोचली असून धरणाचे 18 दरवाजे 18 फुटाने उघडून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याकरिता परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। जाणून घेऊया याबद्दल अधिक सविस्तर माहिती। छत्रपती संभाजीनगर येथील जायकवाडी धरण भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। गुरुवार 31 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता जायकवाडी धरणाची पाणी पातळी 91% पोहोचताच धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले। यामुळे गोदावरी नदीपात्रात 9432 क्युसेक पाणी विसर्ग सुरू झाला आहे। धरणातून पाणी सोडण्याचा हा क्षण पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले। यावेळी अनेक आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। दरम्यान या आनंदाच्या वातावरणात संत एकनाथ साखर कारखान्याच्या ऊसाचे थकीत पैसे मिळावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांच्या नेतृत्वाखाली काही शेतकऱ्यांनी जलमंत्र्यांसमोर घोषणाबाजी केली। त्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि आमदार विलास भुमरे यांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत केली। धरणातील पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी किंवा जास्त करण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे। यामुळे गोदाकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदीपात्रात प्रवेश न करण्याचे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केली आहे। कुठलीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी नदीकाठच्या गावांनी विशेष खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरी खोऱ्यातील अनेक गावांना मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र प्रशासनाच्या सूचनेनुसार सर्वांनी काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे।